मुद्दामून तुम्हाला फसवून नाही जात. आणि हे जे कट्टर आहेत, मी त्यांना हिंदू म्हणतच नाही. कारण मी खरोखर खरा हिंदू धर्म मानते. आणि काही लोकांना असं वाटतं की ज्या ज्या देशामध्ये मुस्लिम जास्त आहेत की नाही, ते देश म्हणे हे होतात अफगाणिस्तान सारखे. 1 मिनिट थांबा, तुम्हाला उदाहरण देते. मलेशियामध्ये 61% मुस्लिम आहे, शांततेने राहतोय देश. युनायटेड स्टेट, UAE, दुबई, 90% मुस्लिम लोक आहेत या देशात. आणि आज सगळेजण दुबईला जाण्याचं स्वप्न पाहतात. शांततेने राहतो तो देश. कतार 77% मुस्लिम आहेत. ओमान, इंडोनेशिया, जॉर्डन 95% लोक आहेत. हे सगळे देश आहेत जिथे इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम लोक आहेत, तरी ते शांततेने राहत आहेत. आणि दुसरीकडे यांच्यासारखे उदाहरणं आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, की जिथेही मुस्लिम आहेत डिस्ट्रॉय झाले. सांगायचा मुद्दा, त्यांच्या धर्मामुळे डिस्ट्रॉय नाही झाले. फक्त दुबई मधल्या लोकांना असं नाही वाटत की आपण लय भारी, पण अफगाणिस्तानच्या लोकांना असं वाटतं आमचा धर्म लय भारी, आमचा धर्म खतऱ्यात आहे, आणि मग हे करून टाका. त्यामुळे या दोन्ही धर्मातल्या लोकांना माझं सांगणं आहे की हे थांबवा. आणि हे जे कोण आहेत ना, तुम्ही दोघे जण तुमच्या आडनावावरून तुम्ही बहुजन वाटता. आणि या बहुजनांना कोणी सडवले यांचे डोके? RSS, भाजप. आणि भाजप मधले लोक म्हणजे कोण? मनुस्मृतीला मानणारे. मनुस्मृतीला मानणे म्हणजे काय? वर्णव्यवस्था. सगळ्यात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, क्षुद्र वगैरे, हे असं उतरंड. सगळ्यात वरती जे आहे त्यांच्याच हिताचं बाकीच्यांनी करायचं, याला मानणारे लोक भाजपमध्ये आहेत. आणि हे असं एका विशिष्ट अभिजनांच्या फायद्यासाठी म्हणून बाकीच्यांची डोकी भडकवण्याचं हे काम चाललेलं आहे. प्लीज तुम्ही थांबवा. तुम्हाला ज्यांनी तुमचे डोके भडकवले त्यांचे मुलं विदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. भाजपच्या सगळ्या नेत्यांची मुलं चांगलं मॉडर्न शिक्षण घेतात, मॉडर्न आयुष्य जगतात. आपले मुख्यमंत्री यांची बायको मॉडर्न आयुष्य जगते. ते जरी त्यांच्या बोलण्यातनं किंवा त्यांच्या सोबतचे त्यांचे जे काही इतर मंत्री आहेत त्यांच्या बोलण्यातनं हे येत असेल की मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये जाऊन घुसून मारू, तरीही तुम्हाला सांगते ते सगळे लोक छान आयुष्य जगतात. आणि तुमच्या डोक्यामध्ये असं विष भरवून तुम्हाला हे सांगतात की हे असं असं करायचं आणि तुम्ही हे करता, आणि काय होतं तर आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागतं. प्लीज याच्यापासून तुमच्या लेकरांना दूर करा. त्यांना सांगा या गोष्टी पासून दूर राहा, शिक्षण शिका, खूप अभ्यास करा, खूप पुढे जा, तरच आपल्या देशाचं नाव मोठं होणार आहे, रोशन होणार आहे. आज या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं. हे चित्र याच्यासाठीच दाखवले की आपण कुठून आलो. हे जर मागे गेलं तर सगळेजण बाहेरून आलेले आहे. त्यामुळे आता हे खरंच थांबवा, कोण कुठून आलेलं आहे. थांबते. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. याच्याविषयीच अजून डिटेल वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी हे सगळं लिहिलेलं आहे, कुठल्या देशात किती लोकसंख्या आहे आणि ते कसे प्रोग्रेस करत आहे. थांबते. थँक्यू.